नमस्कार मंडळी. आज आहे ना, आळूची पानं मी काल बाग साफ केली ना, तर 2 मोठी पानं आळूची काढली होती. ते मिठाच्या पाण्यामध्ये धुवून काढली. आणखी हे आंबट चुका मी आणला होता. आंबट चुका आणखी आळूची पाण्याची मी मिक्स भाजी केली पातळ. मी जास्त काही ते हे घातलं नाही आहे, पण जिरं मोहरी हिंग घातला, आणखी लसूण घातला, चांगला भाजून लाल करून घ्यायचा. त्याच्यामध्ये इतकी टेस्टी झाली ना. चवीनुसार मीठ घाला, थोडंसं पाणी घालून लगेच शिजते. 2-3 वाफेमध्ये शिजते ती भाजी. आणि ती थोडीशी ना मॅश करायची मी राहून गेली. तुम्हाला वाटलं तर मॅश करू शकता. ते पावडरी मसाला घातले, लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, काश्मीरी लाल तिखट, आपलं साधं तिखट अर्धा चमचा, आणखी शेंगदाण्याचं कूट घातलं 2 चमचे, आणखी हे डाळीचं पीठ आहे ना, ते 1 चमचा घातलेलं आहे पातळ करून पाण्यामध्ये. आणि इतकी टेस्टी झाली ना भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की करा. आणि चॅनलला लाईक करा. थोडंसं पनीर होतं, 1 मोठा कांदा टमाटा मी फ्राय करून टाकला. आणखी मग त्याच्यामध्ये मी आपलं स्टोअर केलेलं कॉर्न आणि वाटाणा घातला. आता कॉर्नचं पण सीझन चालू आहे, तर कॉर्न तुम्ही आणून ना स्टोअर करू शकता. स्वस्त पण आहेत. आणि मी काही नाही, त्या आलं लसूण पेस्ट घातली, गरम मसाला पावडरी मसाले घातलेले आहेत. आणखी लगेच शिजली ही पण भाजी. ही पण खूप टेस्टी झाली आहे. आणखी आणि हे 4-5 इडल्या राहिल्या होत्या कालच्या, तर त्याचा मी चिवडा केला आहे बघा. जिरं मोहरी आणि कढीपत्ता, 1च मिरची घातली. इतकी टेस्टी होतं ना. आपल्या बायकांना ना काही टाकून द्यायचं वाटत नाही आहे. आणखी इतकं टेस्टी झालं ना, ते सगळं संपलं. आणखी हे फ्रूट मी ना ड्रॅगन फ्रूट आणलेलं होतं, ते पण मी कापून ना त्याला चाट मसाला लावला, थोडीशी अर्धा चमचा साखर घातली. ते पण इतकं टेस्टी लागत होतं ना. तुम्ही नक्की खा. आणि आता त्या ड्रॅगन फ्रूटचं पण सीझन आहे, नक्की आणा आणि नक्की खा. आणि कशी वाटली आजची डिश तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बाय.